मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला लोकसभेच्या 8 ते 9 जागा देऊन भाजप बोळवण करणार असल्याचे सध्याचे चित्र आहे। तर अजितदादांना यापेक्षाही कमी म्हणजेच 4 जागा देण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे। यामुळे शिंदे व पवार यांच्या बरोबर असलेले आमदार व खासदार यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे। मागील लोकसभेच्या निवडणुकीत मूळ शिवसेनेने 23 जागा लढवून 18 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपाने 25 जागा लढवून 23 ठिकाणी विजय संपादन केला होता। शिवसेनेत व राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचे 18 पैकी 13 खासदार आले आहेत व अजित पवार यांच्या बरोबर फक्त एकच म्हणजेच सुनील तटकरे हे एकमेव खासदार आहेत। या खासदारांचा व आमदारांच्या संख्येचा विचार केल्यास पवार यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे गटाला सर्वात जास्त फटका बसत असून त्या खासदारांना देखील तिकीट यावेळी मिळत नसल्याची परिस्थिती उद्भवली आहे। यामुळे मात्र शिवसेनेचा वाघ असलेले आता मात्र मांजर होऊन बसले आहेत, तर अजित पवार यांचा देखील कचरा केला आहे। यामुळे त्यांच्या गटात प्रचंड अस्वस्थता पसरली असून परत जाता येईल का याची चाचपणी काही खासदारांची सुरू असल्याची चर्चा शिवसेना गटात आहे। लोकसभेला जर अशी परिस्थिती असेल तर विधानसभेला काय चित्र असेल याची मनात भीती तयार होऊन एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आलेले व अजित पवार यांच्या सोबत असलेले अनेक आमदार पुन्हा स्वगृही जाऊ शकतात असे काही राजकीय जाणकारांचे मत आहे। यामुळे पुन्हा एकदा भाजप नेत्याकडून विश्वासघाताचे राजकारण केले जात आहेत। असे असले तरी जे स्वतःच्या पक्षाचे होऊ शकत नाहीत ते आमचे काय होणार, यामुळे त्यांना दिलेल्या जागा योग्यच आहेत असे मत नाव न सांगण्याच्या अटीवर राज्यातील एका वरिष्ठ भाजप नेत्यांनी नोंदवले। असे असले तरी उद्धव ठाकरेंकडे असताना वाघ असलेले एकनाथ शिंदे आता मात्र मांजर होऊन बसले आहेत, तर शरद पवार यांच्याकडे असताना सतत आक्रमक असणारे अजित पवार यांना देखील शांत बसण्याची वेळ भाजपाने त्यांच्यावर आणली आहे। यातूनच सर्व काही मतदारापुढे स्पष्ट होत आहे।